केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी देशभरात आंदोलन करताना दिसते। सीजेपीनं आपलं पहिलं आंदोलन दिल्लीतील जंतर मंतरवरून सुरू केलं। सीजेपीच्या पहिल्या आंदोलनापूर्वी असं वाटत होतं की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान लगेच राजीनामा देतील, पण तसं काहीच झालं नाही। त्यामुळे आता सीजेपीनं देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केल्यानंतर पुन्हा कालपासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं। जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडून संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी मिळाली होती। मात्र सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपक यांनी रात्रभर आंदोलन सुरू ठेवलं आणि आजही दुसऱ्या दिवशी ते आंदोलन करतायत। मात्र परवानगी नसताना त्यांनी आंदोलन सुरू का ठेवलं असा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यांना माहिती होतं की 5 वाजेनंतर आंदोलन केल्यानंतर पोलीस कारवाई होऊ शकते। मग दीपक हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करतायत का? हळूहळू आंदोलनाचं महत्त्व कमी होत आहे का? आंदोलनाकडे देशभराचं लक्ष जावं म्हणून नियम मोडले जात आहेत का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। अभिजित दीपक यांनी देशभरात विविध ठिकाणी आंदोलन केल्यानंतर पुन्हा जंतर मंतरवर आंदोलन करण्याचं ठरवलं। ठरल्याप्रमाणे जंतर मंतरवर दुपारी 1 वाजता कॉकरोच जनता पार्टीचं अधिकृत आंदोलन सुरू झालं। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीकडून करण्यात येते। मात्र प्रधानांनी काही राजीनामा दिला नाही आणि आंदोलनाची वेळ संपत आली। अभिजित दीपकेंसह दिल्ली, हरियाणा आणि शेजारील राज्यांतून आलेल्या विद्यार्थी, तरुण आणि पालकांनी थाळी आणि चमचे वाजवून आंदोलन केलं। जंतर मंतर परिसर गो प्रधान गो आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणांनी दणाणून गेला। पण आंदोलनाची अधिकृत वेळ 5 वाजता संपली। संध्याकाळी 5 वाजताच पोलिसांनी लाऊडस्पीकरवरून घोषणा करत आंदोलकांना जंतर मंतर खाली करण्याचे आदेश दिले आणि जागा न सोडल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला। पण अभिजित दीपके आणि विद्यार्थ्यांनी पोलिसांची नोटीस धुडकावून लावली। त्यांनी जाहीर केलं की जोपर्यंत शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। दीपक यांनी थेट इशारा दिला की जर पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीने हटवलं किंवा अटक केली तर अटक करून घेणारा पहिला व्यक्ती मी असेल। त्यांनी देशातील तरुणांना जेल भरो आंदोलनाचं आवाहन केलं। आंदोलन चिघळेल म्हणून पोलिसांनी सावध भूमिका घेत कुणालाही अटक केली नाही। आंदोलक रात्रभर जंतर मंतरवर आंदोलन करताना दिसले। मध्यरात्रीच्या सुमारास जवळच राहणारे आंदोलक जंतर मंतरवरून निघून गेले, तर मोठ्या संख्येने आंदोलक त्याच ठिकाणी आराम करताना आणि झोपताना दिसून आले। मात्र यावेळी पोलिसांनी असुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दीपक यांसह आंदोलकांनी केला। संध्याकाळ झाल्यानंतर लाईट कट करण्यात आली, माईकही बंद करण्यात आला आणि आंदोलकांना पिण्याचं पाणी मिळत नसल्याचा आरोप दीपक यांनी केला। पंतप्रधानांनी पाणी आणि लाईट बंद करण्यास सांगितलंय का? गृहमंत्र्यांनी असा आदेश दिलाय का? पोलिसांनी मला सांगावं, मी तुमच्याकडे विनंती करतो। तुमच्यावर कोणतीही अडचण येऊ देणार नाही असं दीपके म्हणताना दिसले। आज देखील कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन अधिक तीव्रतेने सुरू आहे। पण नियम मोडून दीपके आंदोलन का करतायत? त्यांनी रात्रभर आंदोलन सुरू का ठेवलं असा प्रश्न अनेकांना पडला। पण कोणतंही मोठं आंदोलन दीर्घकाळ चालवायचं असेल तर त्याला माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत ठेवणं गरजेचं असतं। 5 वाजता आंदोलन शांततेत संपवलं असतं तर कदाचित त्याला तितकी प्रसिद्धी मिळाली नसती। रात्रीचा ठिय्या, पोलिसांशी झालेली चर्चा आणि वीज पाणी कपातीचे आरोप, त्यामुळे हे आंदोलन सोशल मीडियावर वेगानं ट्रेंड झालं आणि देशभराचं लक्ष पुन्हा या मुद्द्यांकडे वेधलं। सुरुवातीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आंदोलनाची तीव्रता टिकून ठेवणं आव्हानात्मक असतं। जर आंदोलनातली गर्दी कमी होत असेल तर अशा प्रकारचे धाडसी निर्णय घेऊन कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह भरण्याचा प्रयत्न केला जातो। नियम मोडल्यानं पोलिसांकडून होणारी संभाव्य कारवाई आंदोलनाला शहीदत्व किंवा सहानुभूती मिळवून देऊ शकते। त्यामुळे आंदोलनाचं महत्त्व कमी होण्याऐवजी वाढू शकतं। जंतर मंतरवर अनेक तरुण तरुणी उघड्यावरच झोपताना दिसून आले। अंगावर घेण्यासाठी ना अंथरूण होतं ना पांघरूण। या तरुण तरुणींचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। या व्हायरल व्हिडिओवरून आंदोलनाला सहानुभूती मिळत असून तरुण आपल्या भविष्यासाठी कसं लढतायत हे दिसून येतंय। अनेक मुली आंदोलनाच्या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसताना त्या ठिकाणी उघड्यावर झोपताना पाहायला मिळाल्या। यावरून असंही लक्षात येतं की सरकार मुलींच्या भविष्याबाबत आणि सुरक्षिततेबाबत किती तत्पर आहे। राहिला प्रश्न नियम मोडून आंदोलन का केलं? तर सीजेपीचे आंदोलनाची पहिल्या वेळी जेवढी तीव्रता होती, जेवढं वातावरण तापलं होतं तेवढं वातावरण तापलेलं आता पाहायला मिळत नाही। सीजेपीनं आता वर्षभर देखील असं आंदोलन सुरू ठेवलं तरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा काही होणार नाही असं दिसून येतं।
जर असंच आंदोलन सुरू राहिलं तर या आंदोलनाला गर्दी देखील राहणार नाही, कारण दररोज आंदोलन म्हटल्यानंतर विद्यार्थी आणि तरुण आपल्या कामाकडे वळतील, रोजच्या आंदोलनापासून बोर होतील. त्यामुळे हे आंदोलन पुन्हा नव्या ताकदीनं सुरू करण्याची गरज आहे. यासाठी दीपक यांनी हे आंदोलन रात्री देखील सुरू ठेवल्याचं दिसून येतं. जर पोलिसांनी दीपक यांना आणि इतर आंदोलकांना नियम मोडले म्हणून अटक केली तर आंदोलनाची तीव्रता वाढली असती. देशभरात आंदोलन चिघळेल आणि परिस्थिती हातातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दीपक यांनी आंदोलन सुरू ठेवलं असावं असं म्हटलं जात आहे. मात्र दीपक यांनी आंदोलकांना आवाहन केलंय की आंदोलन शांततेतच सुरू ठेवा. आता या आंदोलनामुळे खरंच प्रधान राजीनामा देणार की फक्त हे एक स्टंट ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.